चर्चा ही आतापर्यंत अनेक वेळा चर्चा झाली आणि स्वतः मी 5-6 दिवसापूर्वी जरंगे पाटला संघ 11 वाजेपर्यंत मी स्वतः चर्चा केली आणि परवा 4 दिवसापूर्वी सर्वपक्षीय बैठक लावली होती. पण आपल्याला माहिती आहे विरोधी पक्ष त्या बैठकीला आले नाही आणि विरोधी पक्षाला राजकारण करायचं, त्यांना कुठेही आरक्षण मिळून द्यायचं नाही हे स्पष्ट झालेलं आहे. आता बहुतांशी लोकांची अपेक्षा आहे की तुम्ही संसदेमध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा उचलावा. आम्ही मराठा समाजासाठी मुद्दा उचलणार आहे. आता अधिवेशन सुरू होणार आहे, याच्यामध्ये सगळेच मराठा समाज आरक्षणासाठी मुद्दा उचलणार आहे. कॅमेरामॅन हर्षल सोबत दत्ता कानवटे, टीव्ही मराठी, छत्रपती संभाजीनगर. कानून बुजून अपमान करताय, सगळ्या पक्षातले नेते अपमान करतायत. म्हणून सगळ्या पक्षातल्या मराठ्यांनी आता ठरवलं की सामान्य मराठ्यांनी की आता आपलं कोणीच नाही, भाजप नाही, काँग्रेस नाही, शिवसेना नाही, राष्ट्रवादी नाही, आपली लढाई आपण लढवायची. जर माझ्या मराठ्यांच्या लेकराचा असंच अपमान करत राहिलं, आम्ही तुम्हाला 100% सांगतो. आता बघू, समाजाची बैठक घेणार आम्ही. 288 उभा करायची का पाडायची? 288 पाडायची ताकद मराठ्यात आहे. त्या वळणावर आम्हाला आणून ही विनंती. धन्यवाद. नक्कीच होते मनोज जरांगे पाटील आणि संभाजीनगरमध्ये त्यांची शांतता रॅली सुरू आहे. मराठवाड्यामध्ये 8ही जिल्ह्यामध्ये त्यांच्या शांतता